ऑटिझम डायग्नोसिसनंतर पॅरेंट्सना सगळ्यात जास्त कन्फ्युजन कशात असतं माहीत आहे का? तर आपल्या मुलासाठी बेस्ट थेरपी सेंटर निवडणं. म्हणूनच सेंटरची निवड करताना या 5 गोष्टी नक्की बघा. पहिलं, चाइल्ड फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे का? सेंटर हे फक्त फॅन्सी असण्यापेक्षा तुमचं मूल तिथे कम्फर्टेबल फील करतंय का हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. दुसरं, थेरपिस्ट फक्त डिग्री होल्डर आहेत की ॲक्च्युअल मुलांशी कनेक्ट करतात ते बघा. कधीकधी हायली क्वालिफाईड थेरपिस्टसुद्धा इमोशनली मुलांशी कनेक्शन बनवू शकत नाहीत. बऱ्याचदा मूल रडत असेल किंवा अनकम्फर्टेबल असेल तर ते तिकडे इग्नोर करून त्यांचा फोकस फक्त टास्क पूर्ण करण्यात असेल तर हा निगेटिव्ह एक्सपिरियन्स असू शकतो. तिसरा मुद्दा, पॅरेंट्सना इन्व्हॉल्व केलं जात आहे का? बऱ्याच सेंटरमध्ये पॅरेंट्सना बाहेर बसवलं जातं आणि मुलांची थेरपी करून त्यांना मग बाहेर पाठवतात. पण त्यानंतर पूर्ण वेळ मुलं ही पॅरेंट्ससोबत असतात. सो चांगलं थेरपी सेंटर पॅरेंट्सना शिकवतं की घरी फॉलोअप कसा करायचा, कम्युनिकेशन कसं वाढवायचं, बिहेवियरला कसं हँडल करायचं आणि रुटीन कसं मेंटेन करायचं. चौथा मुद्दा, गोल्स आणि प्रोग्रेस प्रॉपरली ट्रॅक केली जात आहे का? बऱ्याचदा फक्त पॅरेंट्सना सांगितलं जातं की तुमच्या मुलाची प्रोग्रेस आहे. हे फक्त बोलून नाही तर प्रॉपर असेसमेंट आणि ट्रॅकिंग करणं देखील तेवढंच गरजेचं असतं. पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा, हे थेरपी सेंटर फायनान्शियली लॉंग टर्म मॅनेजेबल आहे का? कारण ऑटिझम थेरपीज ह्या काही दिवसांसाठी नसतात, ती एक लॉंग टर्म जर्नी आहे. जर थेरपीचा खर्च पॅरेंट्सवर खूप प्रेशर टाकत असेल तर त्याने स्ट्रेस वाढतो आणि घरातील वातावरणसुद्धा बिघडतं. म्हणून असं सेंटर निवडा की जिथे थेरपीसोबत पॅरेंट्सची सुद्धा परिस्थिती समजून घेतली जाईल. कारण बेस्ट थेरपी सेंटर तेच आहे जिथे मुलांची प्रोग्रेस आणि पॅरेंट्सची पीस इक्वली महत्त्वाची असते. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओ त्या सगळ्यांना शेअर करा ज्यांना थेरपी सेंटर निवडण्यासाठी कन्फ्युजन आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.